आहे की तुम्ही सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे। उद्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी तुम्हाला काही बोलणं, खालच्या प्रकारची वागणूक देणं, बोगस एखाद्या ठेकेदारामुळं तर तुम्हाला चांगलं वाटतं का ते? मग त्या बोगस ठेकेदाराला सांभाळल्यापेक्षा आपल्या लोकांचं समाधान कसं होईल, त्या लोकांचे कामं कसे होईल? कारण की आज समजून घ्या, 2-4 लोक जर एमएसएमई मध्ये काम करत असाल, नवीन लोकांना चान्सेस मिळत असाल तर बेरोजगारी वाढणार नाही काय? एक एजन्सी 10-20 जर कामं घेऊन ठेवाल तर लोकांना न्याय कसं देणार आहे आपण? आता एवढे आहे तर 4 घंटे आपण पाठ वाचला, 4-5 घंटे त्या पाठचा काही शांत झाला पाहिजे ना। उद्या मीटिंग अशी थोडी होणार आहे, उद्या तुमच्या अंगावर कुदर लोक येऊन ती परिस्थिती लोक येऊ। हे सगळ्याची बोललो ना आज आपण, याच्यावर चिंतन करा किंवा हे चांगल्यासाठी आपण बोलत आहे, चांगल्याने चर्चा करताय। जर तेच वापरत जर घडत राहिला तर कोण ऐकणार? हे ऐकणार नाही, मी ऐकणार नाही, माझे सगळे तुमचे होईल। मग हे सगळं दुरुस्त करा, याची मीटिंग घेतलेली आहे। मग आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एमएसएमईचा विषय महत्वाचा आहे। ग्रामीण भागामध्ये असो, शहरामध्ये असो, मेलघाट असो, कुठलाही दुर्गम भाग असो, सगळ्या एरियामध्ये लाईन मिळाली पाहिजे, स्ट्रीट लाईट लागले पाहिजे। झाडा पडल्यामुळं खंबे पडतात, तारा पडतात, त्याची दुरुस्ती करा। आणि जे अंडरग्राऊंड जे आपण नाले केबलचं काम देतो ते 3 मीटरचे असलं पाहिजे।